सध्या रोहित पवार दादा आले, दादांबरोबर अनेक नेते आले, चांगली गोष्ट आहे। शेवटी हीच तर आपली संस्कृती आणि ती जपणं ही सगळ्यांची जबाबदारी आणि सगळे मोठे नेते अशा पद्धतीने जर संस्कृती जपत असतील तर ती चांगली गोष्ट आहे। आमच्यासारख्या नवीन आमदारांना नाही तर नवीन राजकारणामध्ये काहीतरी करून पाहण्याला जेव्हा काही आधीची पिढी ही संस्कृती जपते हे बघते तेव्हा आम्हाला नक्कीच आवडतं। पण इथं उपस्थित असलेल्या काही कार्यकर्त्यांना वाटतं ही राजकीय नांदी आहे असं म्हणतात ते। अरे बघा, नेते काय करतात, कसं करतात, कधी कधी फक्त आज जाऊन आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा असं म्हणून बाहेर आलं तरी बाहेर चर्चा चालू होते। तर चर्चेला काय करायचं, त्याच्यापेक्षा आज इथं भेटणं आणि वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणं हे जास्त महत्त्वाचं आणि त्याच्याकडे जास्त लक्ष देण्याची जरूरत आहे। प्रफुल्ल पटेल, सुनील हे देखील भेटीमध्ये होते, कुटुंबीय सोडून हे तिघही नेते उपस्थित होते। पण चांगली गोष्ट आहे ना। मी आता शेवटी इलेक्शनच्या काळामध्ये कुणी बरंच काही बोलून जातं, इलेक्शनच्या काळामध्ये बऱ्याच काही ॲलिगेशन तिथे होतात, पण आज वाढदिवसानिमित्त ते सुद्धा 85वा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने इथं सगळे येऊन शुभेच्छा देत असतील तर मला असं वाटतं पत्रकार म्हणून तुम्ही सगळ्यांनी पण शुभेच्छा दिल्या असतील तर तुम्ही सुद्धा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही बातम्या देऊन शुभेच्छा देतात, तर चांगली गोष्ट आहे। राजकारण सध्या पाहायला मिळालं, त्यानंतर प्रत्यारोप पाहायला मिळाले, ते कमी होईल हे सगळं पाहायला। माझं एकच म्हणणं आहे, विकासाचं राजकारण असावं, कटुता नसावी। कटुतेमुळे फक्त टीका होत असते, त्यात कोणाचं भलं होत नसतं। आज असं सकारात्मक राजकारण बघायला मिळतंय, ते आमच्यासारख्यासाठी अतिशय चांगली गोष्ट आहे। पण साहेबांनी आज भेट देत असताना म्हणजे एक जे पाहायला मिळालं की पवार कुटुंबियांचा एक सण होता जो एकत्र पाहायला मिळायचा पाडवा, आणि त्यानंतर यंदाचा पाडवा मात्र पवार वेगवेगळा पाहायला मिळाला, नंतर आज वाढदिवसानिमित्त भेट झाली आहे, तर या सगळ्याकडे कसं पाहतो? वाढदिवसानिमित्त पूर्वीचा जे काही काळ होता ज्याच्यामध्ये आम्ही सर्वजण कुटुंब म्हणून राजकीय लोक नाही म्हणून पण कुटुंब म्हणून आम्ही जे भेटत होतो ती खऱ्या अर्थाने कुटुंब म्हणून चांगली गोष्ट होती। काही प्रमाणात इलेक्शनच्या काळामध्ये भेटता आलं नव्हतं, आता इलेक्शन संपलेलं आहे आणि याच्यात कौटुंबिक संबंध जपण्याची जबाबदारी जर आधीच्या पिढीने तिथे घेतली असेल ती चांगली स्वागत करण्यासाठी गोष्ट आहे। मंत्रिमंडळाचा तिढा अजून सुटलेला नाही आहे, सोबत राहावेत असं वाटतं, कौटुंबिक सोबत राजकीय संबंध देखील आगामी काळामध्ये सोबत राहतील असं वाटतं। शेवटी आता माझं वय 38 आहे, लहानपणीपासून दादांना मी जवळून बघितलेलं आहे, साहेबांना बघितलं, ताईंना बघितलेलं आहे आणि गेल्या 2 वर्षामध्ये जी काही कटुता आली आहे राजकीय दृष्टिकोनातून, त्यामुळे 36 वर्षाचा जो काही संबंध आहे नाहीतर त्यांची जी ओळख आहे, त्यांनी मला केलेली मदत, नाहीतर मी त्यांच्याकडे बघून माझ्या पर्सनॅलिटीमध्ये केलेले बदल, ह्या गोष्टी काही आपण संपवू शकत नाही। त्यामुळे कटुता असणं राजकारणासाठी कुठल्याही प्रकारचं, म्हणजे भाजप विरुद्ध आम्ही असू नाही तर कुठल्याही विचाराच्या विरोधात असू, कटुता आली की तिथं फक्त टीका होते, त्यात काही लोकांचं भलं होत नाही। त्यामुळे हे जे काही सकारात्मक भूमिका नेत्यांनी तिथं घेतलेली आहे ते सुद्धा व्यक्तिगत जीवनामध्ये ती चांगली आणि स्वागत करण्यासारखी गोष्ट आहे। राज्यातला मंत्रिमंडळाचा तिढा अजून सुटलेला नाही, अमित शहांना आज भेटणार आहेत अजितदादा। आता दिल्लीमध्ये निर्णय घेतले जातात सर्वच नेते। काल असं कळालं की फडणवीस साहेब सुद्धा होते, एकनाथ शिंदे साहेब मात्र महाराष्ट्र काही सोडताना आपल्याला दिसत नाहीत, पण दादा आणि देवेंद्र फडणवीस साहेब प्रयत्न करत आहेत कुठंतरी महाराष्ट्राला मंत्रिपद तिथं मिळावं आणि लोकांच्या हिताचे निर्णय तिथे घ्यावेत। आणि आम्ही विरोधात असणारे जे सर्व आमदार आहोत, आमची सुद्धा इच्छा आहे की या सरकारला 6 महिने तिथं द्यावेत, 6 महिन्यामध्ये जे काही शब्द त्यांनी दिलेले ते पूर्ण करता येतात का काय हे आम्हाला बघावं लागेल आणि जर त्यांना ते करता आले नाही तर मग आम्ही राजकीय भूमिका त्या बाबतीत नक्कीच घेऊ। नेते पाहायला मिळाले, तुमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पाहायला मिळाले नाही आज सकाळी इकडे, ते दिल्लीत आल्याचं कळालं होतं, मात्र अजित पवार आले त्यानंतर ते आले नाहीत का? साहेबांनी काहीतरी जबाबदारी दिली असावी, नाही तर त्यांनी स्वतः पक्षाची काहीतरी कुठली तरी जबाबदारी आहेच आणि त्या बाबतीत ते कुठेतरी बिझी असतील, त्यामुळे बिझी असल्याशिवाय ते येणार नाहीत असं मला वाटतं। बिझी नक्कीच असतील कुठं ना कुठंतरी। आता सकाळी नाही आलं, आता मी सकाळी खरं तर यायला पाहिजे होतो पण विमान उशिरा झालं त्यामुळे थोडंसं उशिरा पोहोचलो, त्यांचं विमान सकाळचं कॅन्सल झालं, असं संध्याकाळी येतील, त्यामुळे कधी येतील हे आपल्याला सांगता येणार नाही। थोडंसं लवकर आले असेल तर कौटुंबिक भेटीमध्ये तुम्हाला पण एक सहभाग घेता आला असता। आता 9 पर्यंत पोचायचंच होतं की सकाळचा वेळ त्या ठिकाणी तो गेला असला तर ठीक आहे। आता पवार साहेब पार्लमेंटमध्ये गेलेले आहेत, पवार साहेबांना भेटायचं होतं आणि मला या भेटीबद्दल कुठेही काही माहीत नव्हतं, त्यामुळे इथे येऊन फक्त साहेबांना भेटणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं आणि त्यांना आता भेटेल परत आले, कारण का हाऊस चालेल नाही चालेल हे सांगता येणार नाही, तर साहेबांना भेटेल आणि परत एकदा महाराष्ट्रासाठी आम्ही जाऊ। पण साहेब सगळेच जण म्हणतात की आम्हाला या भेटीबद्दल माहिती नव्हतं, कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना नव्हती।